नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाहीच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे इन्शुरन्स घेताना पतसंस्थेला येणाऱ्या समस्या आणि परिचय. तर याबाबत माहिती देण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसी चंद्रचूड मॅम. नमस्कार मॅम, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. तुमच्याशी चर्चा करण्याआधी मी थोडक्यात तुमची ओळख करून देते. मानसी चंद्रचूड या एक इन्व्हेस्टमेंट बँकर आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत, ज्यांच्या फिनटेक, फॅशन डिफेन्स टेक, ई कॉमर्स आणि ट्रॅव्हल टेक कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत. त्यांना फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, इक्विटी बॉन्ड्स या फील्ड्सचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. बिझनेस इन्शुरन्स स्पेसमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ उत्तम आहे. ग्रामीण भागातील कर्ज वितरण पद्धती आणि त्यामध्ये असलेले रिस्क फॅक्टर्स इन्शुरन्सच्या माध्यमातून कसे कमी होऊ शकतात यामध्ये त्यांचा सखोल अभ्यास आहे. ग्रामीण भागातील पतसंस्था त्याच्या लोन रिकव्हरी रेट कसे सुधारू शकतात आणि प्रोसेस सोपी कशी करू शकतात यावर मानसी यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅम, तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की या लोन्स घेणारा जो व्यक्ती असतो त्याचा नैसर्गिक मृत्यू कव्हर केला जातो का? इन शॉर्ट, हो, कव्हर केला जातो. आता हे आपण सगळं करतोय कशासाठी, मी थोडंसं बॅकग्राऊंड देते म्हणजे आपल्याला कळेल की आपण नुसता नैसर्गिक मृत्यू किंवा नुसतं ॲक्सिडेंटल डेथ जे म्हणतात ते आपण सगळं ऑल एनकम्पासिंग सगळं कव्हरेज मिळालं पाहिजे कोणालाही. सो आय जस्ट गिव्ह यू अ लिटल बिट ऑफ बॅकग्राऊंड. पतपेढ्या ज्या आहेत ह्या बेसिकली गावाखेड्यात जे आहेत रुरल लाईफमध्ये ते बेसिक फर्स्ट लाईन ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. आता कोणालाही कर्ज हवं असतं किंवा कोणालाही पैसे जेव्हा लागतात, तुम्ही घर खरेदी करायचं असेल, एखादं दुकान चालवायचं असेल, एखादं वर्कशॉप डेअरीचं युनिट काढायचं असेल किंवा नुसतं शेतीसाठी सुद्धा जरी का कर्ज लागत असेल तर लोक पहिलं जातात ते एका पतपेढीकडे जातात. पण आता इतक्या वर्षानंतर झालं आहे असं की एकेकाळी महाराष्ट्रामध्ये 16,000 पतपेढ्या होत्या आणि त्यातल्या आज उरलेल्या आहेत फक्त 6,000 पतपेढ्या. अच्छा. ह्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे की मेट्रो सिटीजमध्ये किंवा मेट्रोजमध्ये आलेले आहेत मोठमोठ्या बँका, प्रायव्हेट बँका. आणि ह्या प्रायव्हेट बँका मागच्या 20 वर्षात त्यांनी जे काही प्रॉडक्ट्स आणलेले आहेत, म्हणजे आता तुम्ही प्रॉडक्ट बघितलं गेलं तर तुमचीच बँक तुम्हाला सारखे कॉल्स करून काही ना काहीतरी विकायचा प्रयत्न करते. लोन्स हा एक प्रॉडक्ट सोडला तर त्यांच्याकडे इन्शुरन्स असतं, त्यांच्याकडे म्युच्युअल फंड असतं. मग ते म्हणतात की तुम्ही आमच्याकडनं गोल्डसुद्धा घ्या. आता जेव्हा ह्या प्रॉडक्टचं डायव्हर्सिफिकेशन होतं मग ते त्या बँकांचे रेव्हेन्यू स्ट्रीम्स जे आधी फक्त 2 होते ते आता त्याचे 15-20 रेव्हेन्यू स्ट्रीम्स झालेले आहेत. आता तसंच पतपेढ्या तशा वाढलेल्या नाही आहेत आणि त्यांचे जे काही रेव्हेन्यू स्ट्रीम्स आहेत ते आता 2च आहेत. एक म्हणजे मेंबरशिप कोणी घेतली तर ते मेंबरशिप घेतात म्हणजे काय, ते पैसे डिपॉझिट करतात, शेअर्स घेतात त्या पतपेढीचे. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा मेंबर्स लोन घेतात तेव्हा मग ते लोनचे जे काही इंटरेस्ट येतो ती एक दुसरी रेव्हेन्यू स्ट्रीम झाली. पण ह्या पलीकडे काही रेव्हेन्यू स्ट्रीम्स नाही. दुसरा प्रॉब्लेम जो होतो तो असा आहे की कोणीतरी लोन घेतलं आणि काहीही झालं, वेदर त्यांचा अपघात झाला, अपघाती मृत्यू झाला किंवा मृत्यू झाला आणि अपघात झाला, की अपघात झाल्यानंतर त्या माणसाला जर का त्याच्या पुढे पलीकडे कधी कामच करता आलं नाही पैसे कमवायला तर तो लोन फेडणार कसं? ठीक आहे. तर ते जेव्हा NPAs होतात आणि मग ते NPA वाढत 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 जातात तेव्हा मग त्या पतपेढीला अवघड पडतं की चालवायचं कसं. सो ह्या सगळ्यासाठी आपण प्रायव्हेट बँकांचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण आणायचा प्रयत्न करतो आहोत सो दॅट ह्या ज्या पतपेढ्या आहेत त्यांच्याकडे तेच प्रोडक्ट असतील आणि त्यांचे मेंबरशिप
ह्याच्यामुळे वाढेल, त्यांचे मेंबर्स जास्त टिकतील. आणि हे जे आता प्रायव्हेट बँका ज्या किंवा इवन मोठमोठ्या नॅशनलाइज बँका ज्या आता खूप ग्लॅमरस वाटतात की लोकांना पतपेढीमध्ये अकाउंट उघडण्यापेक्षा दे वॉन्ट टू त्यांना बँकेकडे जायचंय, ते न करता आपल्याला आपले जे कस्टमर आहेत, मेंबर जे आहेत ते टिकवून धरायचे आहेत. आणि हे जे आपलं चाललेलं आहे, दिस इज द होल उपकरण जे आहे अख्खा, की आपल्याला ते मेंबर्स टिकवून धरायचे आहेत, आपल्याला पतपेढीची ग्रोथ करायची आहे आणि मेंबरशिपसुद्धा वाढवायची आहे. आणि ह्या कारणासाठी आपण आणतो आहोत इन्शुरन्सपासून आपण चालू करणार आणि त्याच्यानंतर पुढे आपण इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आणूया. आता ह्याच्यानी 2-4 गोष्टी होतात की जर का यांच्या मेंबर्सनी यांच्याकडनं इन्शुरन्स घेतला तर पतपेढ्यांना ऑफकोर्स कमिशन भेटते. दुसरी गोष्ट जी होते की इन्शुरन्स प्रोडक्ट किंवा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट जर का म्युच्युअल फंड घेतला तर देर इज एक गोष्ट असते ज्याचं याला म्हणतात फायनान्समध्ये लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज. ओके. म्हणजे तुम्ही तुमचे जे स्टॉक्स असतात किंवा म्युच्युअल फंड असतात ते सुद्धा कोलॅटरल म्हणून देऊन तुम्ही त्याच्यावरती कर्ज काढू शकता. आणि ह्यात इन्व्हेस्टमेंट करणं इतकं सोपं आहे. दर महिन्याला आपण 2-4, 5-10 हजार रुपये जरी का भरले तरी आपल्याकडे त्याची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. आता EMI भरायची जी काय म्हणतात जी सवय आहे ती अख्ख्या देशाला लागलेली आहे. कारण काय अख्खा देश जे आहे ते पहिल्यापासूनच साहुकारांकडे पैसे देत गेलेला आहे. सो EMI भरायचं, पण ह्यावेळी EMI जे भरायचं आहे ते कर्ज फेडण्यासाठी नाही, ते आपल्या स्वतःच्या सेविंग्स आणि वेल्थ वाढवण्यासाठी आपण EMI भरायचा. सो हा असा मोठा उपक्रम आहे जो आम्ही राबवतो आहे. आणि आम्ही इथे आहोत, वी आर गोइंग टू सगळ्या पतपेढ्यांना हाताशी धरून आम्ही त्यांची मेंबरशिप वाढवणार, आम्ही त्यांचा रेव्हेन्यू स्ट्रीम वाढवणार आणि हे सगळं आम्ही आत्तापासून गाजवलेलं आहे. अच्छा, नक्कीच. तुम्ही खूप छान माहिती दिली याबद्दल. माझा पुढचा प्रश्न असा आहे की क्लेमचे जे पैसे असतात ते वारसाला जातात की संस्थेलाच मिळतात? सो संस्थेनी जी पॉलिसी घेतलेली आहे त्याच्यावरती डिपेंड होतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का लोन इन्शुरन्स घेतलं, ओके, तर लोनचे जे पैसे आहेत ते जेवढे फेडायचे असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कर्ज कोणीतरी घेतलेलं आहे 5 लाखाचं, ठीक आहे. आता ह्या माणसाने कर्ज घेतलेलं आहे 5 लाखाचं, त्याला आपण लोन इन्शुरन्स दिलेला आहे, ठीक आहे. आता त्यांच्या लोन इन्शुरन्समध्ये बायकोचं नाव नॉमिनी म्हणून सुद्धा घातलेलं आहे. तर होतं कसं की आपण पहिलं जे सेविंग करतो, लोन इन्शुरन्स जे आहे ते पतपेढीसाठी आहे. सो पहिलं जे काय पैसे येतील ते उरलेलं कर्ज फेडण्यासाठी जातील आणि उरलेले जे पैसे असतील ते जातील नॉमिनीकडे, म्हणजे बायका पोरांकडे जातील. सो काही ना काहीतरी त्यांना सुद्धा मिळतं. शेवटी काय आहे, पतपेढींना आपण जे दिलेलं कर्ज आहे तेवढंच परत पाहिजे. त्यांना काय कोणीतरी वारलं म्हणून त्याचे प्रॉफिट नाही झालं पाहिजे. सो उरलेले जे पैसे आहेत ते नॉमिनीला जातात. मॅम, तुम्ही अतिशय छान अशी माहिती आम्हाला देत आहात आणि तुमच्याकडून अजून आम्हाला माहिती हवीच आहे. मात्र कार्यक्रमात एक छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच परततोय. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ब्रेकनंतर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्यासोबत चर्चा करण्याकरता आहेत मानसी चंद्रचूड मॅम. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की संस्थेने पैसा कर्जदाराच्या वारसाला देणं आवश्यक आहे का? इन शॉर्ट हो. कारण त्या संस्थेने जे दिलेले असते एका कर्जदाराला ते कर्ज असतं. आता जर का 5 लाखाचं कर्ज दिलेलं आहे आणि त्या कर्जदाराने फेडलेलं आहे त्यातले 3 लाख,
उरलेले आहेत 2 लाख. ठीक आहे. आता ते कर्जदाराची जर का काही कारणास मृत्यू झाली, ओके, तर शेवटी संस्था काय तिथे त्यांचे पैसे घेऊन लाभ स्वतःचा करायला बसलेले नाहीये. अर्थात संस्था जे उरलेले आपलं कर्ज आहे ते फेडून घेते आणि बाकीचे जे पैसे आहेत ते संस्थेने आयडियली त्या नॉमिनी जे कोण आहे त्यांना असे दिले पाहिजेत. आता यात होतं कसं की आपण 2-4 सिनारिओ जे आहेत ते त्याच्याबद्दल आपण जरा विचार करू शकतो. मेन म्हणजे की जर का एखाद्या कर्जदाराने कर्ज फेडलंच नाही बरं का, म्हणजे 5 लाखाचं कर्ज घेतलं, मे बी 2-4 हप्ते भरले, त्याच्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यांना काही कर्ज फेडता आलं नाही, तर ऑब्व्हियसली संस्थेने आणि त्याच्यानंतर त्यांचा जर का त्यात मृत्यू झाला तर ऑब्व्हियसली संस्थेने स्वतःचं जे काय क्लेम असेल की ठीक आहे 4.5 लाख रुपये जे आहेत ते त्यांनी नक्की ठेवून घ्यायचे स्वतःकडे. इन दॅट केस मग आपल्या जे फॅमिली असते त्यांना द्यायची काही गरज नाही आहे, कारण काय ते आहे. पण ह्याच्याने होतं कसं की काही काही लोन्स असतात ज्याला कोलॅटरल असतं, सिक्युरिटी असते, काही काही लोन्स असतात ज्यांना कोलॅटरल किंवा सिक्युरिटी नसतेच. तर इन दॅट केस संस्थेचं नुकसान नाही होत ज्या लोन्सला सिक्युरिटी नसते. आता काही काही संस्था अशा सुद्धा असतात की जे पूर्ण कर्ज माफ करून टाकतात, इन केस ऑफ डेथ ते माफ करून टाकतात. पण बाकीच्या सगळ्या संस्थांना हे परवडतं असं नाही आहे. शेवटी संस्था इज देअर मेंबर्ससाठी काहीतरी करायचं किंवा त्यांची लाईफस्टाईल किंवा त्यांचं आयुष्य भलं होण्यासाठी म्हणून संस्था आपण निर्माण केलेली आहे. पण संस्थेचं नुकसान झालं की सगळ्या मेंबर्सचं नुकसान होतं, संस्था बंद झाली की सगळ्या मेंबर्सचं नुकसान होतं, कारण की शेवटी त्यांनी पैसे देऊन ते शेअर्स विकत घेतलेले असतात. म्हणून आपण संस्थेला वाचवायचं पहिलं लोन इन्शुरन्स जे आहे ते जेवढं लोन घेतलेलं असतं आपण असं सुद्धा इन्शुरन्स घेऊ शकतो की जिथे लोन कमी जसं होत जातं तसं इन्शुरन्ससुद्धा कमी होत जातो. जसं आपण शहरात होम लोन घेतो फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे रिड्युसिंग बॅलन्स होम लोन असतं, तसंच रिड्युसिंग बॅलन्स इन्शुरन्ससुद्धा असतो. म्हणजे जर का 50 लाखाचं लोन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण ते कमी कमी करत आलो, 30 लाखाचं जर लोन उरलं आहे तर असा सुद्धा इन्शुरन्स आहे की फक्त 30 लाखाचा इन्शुरन्स उरला पाहिजे. ओके. सो असे सुद्धा इन्शुरन्स अवेलेबल असतात आणि ते आता आम्ही आणतो आहोत पतपेढ्यांसाठी, जे बाकी आत्ता कोणीही करू शकत नाही, जे बाकी आत्ता कोणी करत नाही. मोठमोठाले ब्रोकर्स आहेत आणि त्यांच्याकडे हे प्रोडक्ट नाही आहेत. हे प्रोडक्ट फक्त आम्ही आणतोय आपल्या लोकांसाठी. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की समजा कर्जदाराने कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली तर पॉलिसीचा काही फायदा होतो का? कर्जदारांनी जर का कर्जच भरलं नाही तर ही टेक्निकली जी बिझनेस रिस्क आहे ती बिझनेस रिस्क आहे पतपेढीची. ती रिस्क कर्जदाराची नाही आहे किंवा ती इन्शुरन्स कंपनीची बिझनेस रिस्क नाही आहे. सो त्यात इन्शुरन्स काहीच करू शकत नाही. ओके. आता तुम्ही विचार करा की मी होम लोन घेतले किंवा मी संस्थेकडनं एखादं कर्ज घेतलंय, मी ते कर्जच फेडत नाहीये, पण मी जिवंत आहे ना. मग त्यात इन्शुरन्स कंपनी काय करू शकते? तसंच त्यात म्हणजे चूक बेसिकली कोणाचीच नाही आहे, पण इन्शुरन्स कंपनी जर का कर्जदारांनी कर्जच फेडलं नाही तर त्यात इन्शुरन्स कंपनी काही करू शकत नाही. इन्शुरन्स कंपनीचं फक्त काम आहे की एखाद्याची मृत्यू झाली किंवा एखाद्याची ॲक्सिडेंट झाला तर इन्शुरन्स कंपनी काही करू शकते. पण कर्जदारांनी कर्ज फेडलं नाही, विलफुल डिफॉल्टर ज्याला म्हणतात, ते जर का कोणी झालं तर त्याच्यासाठी कोणी काहीच करू शकत नाही. मॅम, मला एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे जो सर्वसाधारण लोकांना खूप कनेक्टेड असतो की समजा एखाद्या व्यक्तीचा कार ॲक्सिडेंट, बाईक ॲक्सिडेंट किंवा असा ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याला हॉस्पिटलाइज करावं लागलं असेल आणि त्याला खूप मेजर ऑपरेशन करायला लागते. त्यावेळेस काहींची परिस्थिती असते, काहींची नसते. तर अशा वेळी जेव्हा त्या पेशंटला
पॉलिसीची गरज असते त्या पॉलिसी मिळू शकते का आणि तुमच्याकडून काय मदत होऊ शकते त्यांना? आमच्याकडनं मदत होते पतपेढीला. अच्छा. पतपेढी जी आहे ती त्यांनी आपल्या मेंबर्सना सांगावं की आम्ही टाय अप केलेला आहे मनी विथ मानसीशी, ग्रेपसीड कन्सल्टन्सी, आणि आम्ही मग त्यांच्या मेंबर्सना फोन करतो की आम्ही अशा अशा पतपेढीमधनं बोलतो आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी असे असे पॉलिसी ऑप्शन्स आणलेले आहेत. आता आपल्याकडे मेडिकल इन्शुरन्स असतो, त्यात अख्खी फॅमिली कव्हर करतो. सो आपण जर का एक 5 लाखाचा मेडिकल इन्शुरन्स घेतला असेल आणि इन केस ॲक्सिडेंट झाला, हॉस्पिटलायझेशन झालं, ह्यात प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी सुद्धा कव्हर होते. सो असं नाही आहे की फक्त ॲक्सिडेंटमध्येच किंवा ॲक्सिडेंटमुळे हॉस्पिटलायझेशन झालं म्हणूनच नाही, पण कोणाला तरी बाळ होत असेल, गुड न्यूज इन द फॅमिली. पण आजकाल सी सेक्शन होतात किंवा इवन मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपल्याला काहीतरी एखादी क्रिटिकल डिलिव्हरी असते त्याच्यासाठी सुद्धा जेव्हा पैसे लागतात, सो हे सुद्धा कव्हर केलेलं जातं. नंतर अजून पॉलिसीज असतात ज्यात क्रिटिकल केअर इलनेस, एक साधारणतः 60पेक्षा जास्ती प्रॉब्लेम्स जे काय आहेत, किडनीचा प्रॉब्लेम असू शकतो, लिव्हरचा प्रॉब्लेम असू शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, काहीही होऊ शकतं. सो हे 65 साधारणतः प्रॉब्लेम्स जे असतात ते कव्हर होतात. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आम्ही मदत करतो की आम्ही आता पतपेढी यांनी कधी आयुष्यात इन्शुरन्स विकलेला नाही आहे स्वतःच्या मेंबर्सना, पण आम्ही त्यांना म्हणतो की आम्ही तुम्हाला हाताशी पकडतो, आपण तुमच्या मेंबर्सना सगळ्यांना इन्शुरन्स देऊया. होतं काय, लोक जे असतात ज्यांना इन्शुरन्सची स्वतः गरज पडते ते लोक असतात ज्यांच्याकडे इन्शुरन्स अजिबात नसतो. आणि ज्या लोकांकडे पैशाची थोडीफार टंचाई असते ते लोकांना इन्शुरन्सची खरंच गरज पडते. आता आपण इतक्या वेळा बातम्या ऐकलेल्या आहेत की फार्मर्स, शेतकरी, काय 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 आपल्याला ऐकू येतं न्यूजमध्ये. आपल्याकडे असे सुद्धा इन्शुरन्सचे प्रोडक्ट आहेत ज्यात सुसाईड कव्हर होतं. जे आत्ता बाकी कोणाकडेही हे प्रोडक्ट अवेलेबल नाही आहेत. हे फक्त आपल्याकडेच अवेलेबल प्रोडक्ट आहेत जे आम्ही ठामपणे सांगू शकतो की ह्या प्रोडक्टमध्ये तुम्ही जर का ग्रुप टर्म इन्शुरन्स आमच्याकडनं घेतला तर ह्यात सुसाईड कव्हर होतो. सो म्हणजे परिस्थिती कधी कधी माणसाची खूप बिकट होते, त्यांना कधी प्रॉब्लेम येतो, त्यांना माहिती नाही की तो प्रॉब्लेम फेस कसा करायचा, आणि एकाला प्रॉब्लेम झाला की त्याचा असा डॉमिनो इफेक्ट होतो की एकामुळे त्याचे कुटुंब, कुटुंबाने घेतलेले लोन्स, मग त्याच्यामुळे ती पतपेढी, आणि त्याच्यानंतर आजूबाजूचे, मग यांना प्रॉब्लेम झाला की बाकीच्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतो त्या एरियामधले. असं मिळून जे काय प्रॉब्लेमचा जो एक्सप्लोजन होतो ॲटॉमिक बॉम्ब सारखा, तो जो एक्सप्लोजन आहे तो आपण कंटेन करायचा प्रयत्न करतो. आणि दॅट इज हाऊ आम्ही वी हॅव डिसाइडेड की पतपेढ्या ज्या आहेत ह्यांना आम्हाला सगळ्यात आधी मदत करायची आहे. आणि पतपेढ्यांना मदत ही होऊ शकते आमच्याकडनं हे प्रत्येक गावाखेड्यातल्या माणसांनी जाऊन त्यांच्या पतपेढीला सांगितलं पाहिजे की आम्हाला तुम्ही इन्शुरन्स नक्कीच द्या, हा आमचा हक्क आहे. सो असा डॉमिनो इफेक्ट जो आहे तो आपण वी आर ब्रिंगिंग एक सोशल चेंज जो आहे की आपण विचार कसा करतो. आपण आता भारत हा देश बरेच आधीपासनं लांबनं आलेला आहे, म्हणजे मुलींना शिकवणं हे सुद्धा एक इट वॉज अ सोशल चेंज. तर आपण पतपेढ्यांना इन्शुरन्स देणं आणि पतपेढींनी स्वतःच्या मेंबर्सना इन्शुरन्स देणं हा एक असा मोठा सोशल चेंज जो आहे तो आपण आणायचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच मॅम, तुम्ही करत असलेलं कार्य खरंच खूप छान आहे आणि तुम्ही इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.